श्रोते हो, साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत. तुम्ही ऐकताय मोहना कारखानीस यांची ही वाट दूर जाते ही कादंबरी आणि आज भाग 19. काळ कोणासाठी थांबलेला नव्हता. कंपनीचे शेअर्स वरती जात आहेत. जेसिका मॅडमना भारतातच नाही तर जगात टॉपवर न्यायचं आहे आपल्या कंपनीला. त्यांच्या या स्वप्नात माझंही स्वप्न एकरूप झालेलं आहे आणि या स्वप्नपूर्तीसाठी माझी काहीही करायची तयारी आहे. महिन्यातले 15 दिवस प्रवासात जातात. अधूनमधून भारताबाहेर प्रवास करायला सुरुवात झाली आहे. अशी संधी आयुष्यात अभावानंच येते आणि ही संधी मी सोडत नाही. अडचण एकच, स्वामीला तोंड देणं. दिवसेंदिवस माझ्या सहनशक्तीची आणि धैर्याची परीक्षा चालू होती. प्रत्येक कामात आडकाठी, कुचकं बोलणं. मी आहे इथे तुझा बदला घ्यायला बसलेला, अशी सतत जाणीव करून देण्याचा त्यांनी पण केलेला असावा. ऑफिसमधनं निघायला उशीर झाला की उशिरा ट्रेननं येण्याचं हल्ली मी टाळते. खोटं कशाला सांगू. कधीकधी स्वामीची भीती वाटते. मागे अनिलचा तसला अनुभव आला, पण अनिलपेक्षा स्वामी बार आहे म्हणायची वेळ आली आहे. मी नवीन कार घेतली आहे. सहज नेता येते कुठेही. मोठी कार घेऊन काय करायचं आहे म्हणून लहान कार घेतली. विनयची कार तो दिल्लीला घेऊन गेला. खरं तर मीच तसा आग्रह धरला. मी आधीच ड्रायव्हिंग शिकले होते, ते आता उपयोगी आलं. आता गाडी आणि ड्रायव्हिंग दोन्हीची सवय होऊन गेली आहे. याआधी ट्रेनची सवय होती. ते एक वेगळंच जग होतं. मैत्रिणींबरोबर हसत खेळत वेळ कसा जायचा कळायचा सुद्धा नाही. ट्रेनमध्ये सीट मिळवणं ही एक जगण्या मारण्याची निकड वाटायची तेव्हा गाडी आम्हाला इच्छित स्थळी घेऊन जायची, पण आता आम्ही गाडीला घेऊन जातो. तेव्हा कोणाला एकटं पळायची घाई नसायची. आता मात्र सगळे पळत असतात एक एकटे. संध्याकाळी जाणीव होते माझं सुंदर नेटकं मांडलेलं घर माझी वाट बघतंय. लग्न झाल्यावर मी माझं मोजकंच सामान घेऊन या नरिमन पॉईंटच्या घरात आले. हळूहळू माझ्या आवडीच्या वस्तूंनी माझी खोली सजवली. पुस्तकं, काही शो पीसेस आणि माझा लॅपटॉप आणि इतर सटरफटर वस्तू. माझ्यासाठी नवीन वॉर्डरोब घेतला, म्हणजे सजवला विनयने. टॉप्स, पंजाबी सूट वगैरे वगैरे. त्यात माझ्या कॉटन आणि सिल्कच्या साड्यांची पण हजेरी लागली. रोजच्या ऑफिससाठी फॉर्मल कपडे जास्त सुटसुटीत वाटतात. पॅन्ट, जीन्स, टॉप बरीच वांदियाळी झाली आहे. नोकरी अशी आहे की तेवढे कपडे लागतातच. क्लायंट मीटिंगला, कधी कॉन्फरन्सला, तर कधी टूरिंगला. ॲपिअरन्सला, दिसण्याला महत्त्व द्यावंच लागतं. बघता बघता एक हळवा छंद जोपासती आहे. काही दिवसांपूर्वी माझ्या खोलीच्या खिडकीत सहजच एक रातराणी लावली आणि बघता बघता तिने जीव धरला. घरी येते ती रातराणी सोबतीला असल्याची आठवण करून देते. यावेळी रातराणीची एखादी लहानशी छडी उमलत असते. तिचा मादक सुवास खोल खोल छातीत भरून घेते. त्यानंतर सरळ बाथरूममध्ये शॉवर खाली जाऊन उभी राहते. दमलेल्या शरीराला मोकळं करायला रिमझिम वाहणाऱ्या पाण्याच्या धारा मदत करतात. मी डोळे मिटून अंगावर वाहणाऱ्या उबदार पाण्याचा स्पर्श अंगाअंगात भिनून घेते. मनाला एक प्रकारची गुंगी येते. अशी गुंगी कधी कधी हवीशी वाटते. रात्रीच्या या एकांतात विनयची आठवण येते, विशेषतः घरी आल्यावर सर्व काही वाट पाहत असतं, फक्त विनय सोडून. आमचा सहवास किती कमी. कधी एकत्र बसलेलो, रोमॅन्टिक गुंगीत एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून बसलेले हे क्षण मी आठवायला लागते. लग्नानंतर हनीमूनलाही जायला जमलं नाही. विनयच्या नवीन ऑफिसच्या सेटअपमध्ये तो गुंतला होता आणि मी त्याला मदत करण्यात आणि माझं ऑफिसचं काम सांभाळताना होणारी तारेवरची कसरत अनुभवत होते. त्यातही गंमत होती. उशिरा आले तर विनयमधल्या नवऱ्याचा चेहरा पडलेला असे. लवकर आले तर त्याच्यातला वर्कोहोलिक माणूस जागा होई. त्यावेळी काही वाटलं नाही विशेष, पण आता मात्र रुखरुख वाटतीये. त्यावेळी ती लग्नाची नवलाई अनुभवायला हवी होती, पण आता विचार करून काही उपयोग नाही. गेलेले क्षण आणि उडून गेलेले पक्षी कधी परत येत नाहीत. मनातली सतार वाजायला लागते. विनयला साथ घालत राहते.
कोपऱ्यातली सतार शांत अबोल असते. ऑफिसमध्ये कामाची गुंतागुंत वाढली आहे. खरंच गुंतागुंतीशिवाय कामात यश नाही आणि कामाशिवाय माणूस नाही. आपण करत असलेलं काम हे आपली पहचान बनवतात असं विनय म्हणतो. अचूक निर्णयाचं महत्त्व लक्षात येतं आहे. कामासंबंधित अनेक महत्त्वाचे निर्णय त्याला आणि मला घ्यावे लागतात. त्या निर्णयावर त्या कामाचं यश किंवा अपयश अवलंबून असतं. अर्थात आम्ही आमच्या कामात गरज लागली तर एकत्र निर्णय घेतो. विचारल्याशिवाय एकमेकांच्या कामात ढवळाढवळ करायची नाही. सल्ला विचारला तर द्यायचा, नाही तर गप्प बसायचं. पण बोलणं सोपं होतं, करणं खूप कठीण. विनयचं जेसिका सोडून जाणं हा तसा फार मोठा जोखमीचा निर्णय होता. पण कंपनीच्या अंतर्गत राजकारणापुढे भले भले हारतात तर विनय कीच जाडकी पत्ती. त्या स्टेजला हातातला मोठा जॉब सोडून स्वतःची नवीन कंपनी सुरू करणं खायची गोष्ट नव्हती. विनयचा तो निर्णय ऐकून धाकधूक झाली होती, पण माझा त्याच्यावर विश्वास होता. त्याच्या मेहनतीवर, त्याच्या टॅलेंटवर माझा भरवसा होता. विनयची कन्सल्टन्सी बरी चालली आहे. अजून त्याला खूप मेहनत घ्यावी लागणार हे मला कळतं आहे, त्यालाही ते माहिती आहे. त्याचा बँक बॅलन्स संपतो आहे. मम्मींकडे पैसे मागणं त्याच्या स्वाभिमानी मनाला पटणार नाही. नोकरी करणं आणि स्वतःची कंपनी चालवणं यात हाच मूलभूत फरक आहे. नोकरीत एक मजबूत पाया घातलेला असतो कोणीतरी आणि त्याचा कळस आपण बांधायचा असतो. या उलट स्वतःच्या कंपनीत पाया खोदण्यापासून सगळी तयारी करायची असते. प्रचंड मानसिक आणि शारीरिक कष्टांची तयारी ठेवावी लागते. शिवाय पैशांची पुंजी किती दिवस पुरणार. काळजी तर वाटते, पण विनय या सगळ्याला तोंड द्यायला तयार आहे आणि माझा त्याला पूर्ण पाठिंबा आहे. माझ्या मराठीत अधूनमधून हिंदीचं प्रेम दिसू लागलं आहे. संगतीचा परिणाम, दुसरं काय. ऑफिसमध्ये इंग्रजी आणि हिंदी. विनयच्या मम्मी दिवसातनं एखादा फोन करतात. त्या अस्खलित हिंदी बोलतात. त्यांचा बोलण्याचा खास वेगळा लहेजा आहे. गोड गोड बोलणार, कधीही रागवून बोलणार नाहीत. गप्प बसले की समजायचं यांचं बी नसलं आहे. मला बिटिया म्हणतात. बिटिया खाना वक्त पे खाना हे सांगायला रोज फोन करतात ते. आई मला गमतीनं म्हणते, बिटिया खाना खाया ना. सासूचा फोन आल्याशिवाय आधी ती वेळेवर जेवणार नाही. मी लटक्या रागानं म्हणते, असू देत ग, बिचाऱ्या रोज माझी चौकशी करायला फोन करतात. त्यांच्या मुलाला कुठे वेळ असतो माझी विचारपूस करायला. दिवस रात्र कामाला झोपलेला असतो. निदान त्या माझी आठवण तरी काढतात. लग्नानंतर त्या एकदाच महिनाभर माझ्याजवळ राहिल्या. नंतर मला जवळ घेऊन म्हणाल्या, तुला आपले संस्कार रीती शिकवायला जवळ राहिले होते, पण त्याची फारशी गरज आता वाटत नाही. तू बंदी नेक आहे दिल की. मन साफ असेल तर रीतिरिवाजानं काही फरक पडत नाही. तुझी मम्मी पण खूप चांगली आहे. आता मला विनयची काळजी नाही. सासू आणि सून म्हणून आमच्यात फार काही राग द्वेष नाही आणि प्रेमही नाही. विनयची मम्मी म्हणून मला त्यांच्याविषयी आदर मात्र आहे. आईची जागा त्या नाही घेऊ शकत, पण त्यांच्यात अनेक चांगले गुण आहेत. लग्न करण्याआधीचे माझे पूर्वदूषित ग्रह त्यांच्याचमुळे दूर झाले. मम्मींची मी फक्त फोनवर बोलले होते. त्यावेळी त्यांचं बोलणं गोड वाटलं होतं, पण तोपर्यंत सासू नामक स्त्रीची अनेक रूपं मी पाहिलेली किंवा ऐकलेली. माझी आजी, नानी, आत्या सोडली तर सगळंच चित्र मनाला घाबरवणारं होतं, म्हणून मनाची ती अवस्था. माझ्या विनयला सांभाळ हा त्यांचा आग्रह पहिल्यापासून होता, अजूनही आहे. पण त्यात त्यांना माझ्याविषयी काळजी वाटते हे मला दिसतंय. घरातल्या स्त्रीची जर साथ असेल, पाठिंबा असेल तर कुठलंही काम करताना हुरूप येतो. माझा लग्नानंतरचा हा अनुभव मला सक्षम करून गेला. मम्मींनी मला कधीही माझ्या कामावरनं टोमणे मारले नाहीत. त्यांना मी करत असलेल्या कामाचा अभिमान होता, पण एक प्रसंग असा घडला की माझा विश्वास डळमळला. शेवटी नात्यांची गाठ कधी बसेल आणि कधी सुटेल सांगता नाही येत. आमच्या ब्युटी प्रॉडक्ट्सचं महत्त्वाचं सेमिनार बँकॉक इथे होणार होतं. माझी थायलंडची टूर 4 दिवसांनी निश्चित झाली होती. मी कामात बुडाले होते आणि विनयच्या मम्मीच्या पोटात दुखायला लागलं. डॉक्टरांनी अपेंडिसायटिसचं निदान केलं. ताबडतोब ऑपरेशन करायला हवं होतं.
मोठ्या हॉस्पिटलचे डॉक्टर माझ्या ओळखीचे होते. मी धावपळ केली, सगळी व्यवस्था केली. ऑपरेशन मी थायलंडहून परत आल्यावर केलं असतं तरी चालणार होतं, पण विनयच्या भाईंनी मम्मीचं ऑपरेशन ताबडतोब व्हायला हवं असा हट्ट धरला. माझ्या पुन्हा पुन्हा समजावण्याचा त्यांच्यावर काही परिणाम झाला नाही. या त्यांच्या हट्टीपणाला मातृप्रेम म्हणायचं की आडमुठेपणा? मी विनयला फोन लावला, पण विनयचं गप्प बसणं खूप सांगून गेलं. मी काय समजायचं ते समजले. माझी टूर रद्द करावी लागली. माझ्या जागी स्वामी गेला. त्याला आयतीच संधी साधून आली. ह्या प्रसंगानं मनावर एक ओरखडा उठला कायमचा. वास्तविक त्या स्वतः त्यांच्या गावात आदर्श देवीजी होत्या, पण स्वतःवर वेळ आली आणि यांनी फरक केला. विशेषतः आपला मुलगा आता नवीन कंपनी स्थापित करताना संघर्ष करतोय हे दिसत असताना आपली सून त्याच्या पुढे जाईल अशी असुरक्षिततेची भावना त्यांना कधीतरी जाणवत असावी. एक मात्र खरं की माझ्या आईनंही दिला नव्हता तेवढा पाठिंबा मला मम्मींकडनं मिळाला. उगाच का त्यांनी एकट्यानं सगळ्या संकटांना तोंड देत मुलांना मोठं केलं होतं? त्यांच्याकडून मला खूप शिकायला मिळतंय. विनय आज जो काही आहे तो त्याच्या मम्मीमुळे याची मला पूर्ण जाणीव आहे. बाहेर फोनची रिंग वाजतीये हे मला विचारांच्या नादात कळलंच नाही. पटकन शॉवर बंद केला, टॉवेल गुंडाळून बाहेर आले. विनयचा फोन आला. अरे हॅलो, मी बात घेत होते. 100 साल जे हो गया आप. इतका वेळ लागला तेव्हा कळलंच मला. आणि 100 साल? बाप रे. हो 100 साल. तिकडे दिल्लीत सगळं ठीक आहे ना? हां, सध्या तरी ठीक आहे. पण आज आपल्या ऑफिसात एक आश्चर्यजनक गोष्ट झाली आहे. तुला माहिती आहे ना, आपल्या इथल्या ऑफिसमध्ये अकाउंट मॅनेजरसाठी अर्ज मागवले होते. आज 2 अर्ज आलेत. त्यात एक निकिताचा बायोडेटा आहे. कोण? निकिता? पण तिथं अमेरिकेला गेली होती ना लग्न करून. मला एकदम पूर्वीची आठवण येऊन मी म्हणाले. हो, मला माहिती आहे. ती तिच्या कामात चांगली होती असं मी ऐकलं होतं, पण या पोस्टसाठी तिचा विचार करण्याआधी तुझ्याशी बोलून एकदा खात्री करायची आहे. उद्या सकाळी डिस्कस करूयात? चालेल. माझी एक मीटिंग चालणार आहे 11 11:30पर्यंत. त्यानंतर करू का फोन तुम्हाला? हां, आणि एक महत्त्वाचं. काय, मला कपडे घालायचे अजून, लवकर सांगा. मी ओल्या बाटा कानामागे सारत विचारलं. अरे मग मी तिथे असायला हवं होतं. बहुत बुरा लग रहा है. हेच सांगायचं होतं. हे ऐकताना माझा चेहरा गरम झाला. बुरा तो मुझे भी लग रहा है. लग्नाआधी आपलं एकत्र सहजीवन कसं होईल म्हणून मी काळजीत होते. आता मात्र लग्न झाल्यावर आपल्याला एकत्र कसं राहता येईल याची काळजी करते आहे. असं म्हणत मी फोन खाली ठेवला. निकिता आणि दिल्लीत? विचार करत मी नाईट गाऊन चढवला. किचनमध्ये जाऊन सरलाबाईंनी करून ठेवलेले ठेपले आणि दही वाढून घेत मी टी व्ही समोर जाऊन बसले. विनय दिल्लीला गेल्यापासून मी युसुफला रजा दिली होती. तो दिल्लीला जायला तयार होता. मागेच लागला होता. इतका त्याला विनयचा लळा होता. टी व्हीवरच्या बातम्या बघताना मला पूर्वीचे दिवस आठवायला लागले. निकितानं माझ्याशी धरलेला आबोला, तुटकपणा सगळं आठवलं. आम्ही दोघी जेसिका ब्युटी प्रॉडक्ट्समध्ये एकामागेच कामाला लागलो होतो. त्यावेळी माझं काम बघून बॉसनं दिलेली शाबासकी, मला शिकायला दिलेलं प्रोत्साहन, माझ्या कामाची प्रशंसा हे सगळं बघून निकिता बदलत होती. माझ्याशी तिचं वागणं दिवसेंदिवस तुटक होत चाललं होतं. नंतर तिने अमेरिकेतल्या मुलाशी लग्न केलं आणि ती भारत सोडून निघून गेली. या गोष्टीला आज कितीतरी वर्ष झाली. मी माझ्या कामात गुंतत गेले. तिचा आणि माझा काही संपर्कच नव्हता आणि आज अचानक तिचा अर्ज आणि बायोडेटा विनयच्या फर्ममध्ये हव्या असलेल्या अकाउंट मॅनेजरच्या पदासाठी आला होता. दिल्लीतल्या नोकरीसाठी अर्ज म्हणजे ती दिल्लीतच असावी. ती अमेरिका सोडून का आणि कधी आली असेल? जेवणानंतरचं आवरताना मन निकिताचा विचार करायला लागलं. निकिता एक रूपगर्विता. हुशार होती म्हणजे आहे, पण स्वतःच्या कामापेक्षा दुसरीच्या कामाकडे लक्ष ठेवायला तिला जास्त आवडत असे. कोणी दुसऱ्यानं काम व्यवस्थित पार पाडलं तर तिला त्याचा राग येत असे. ही अशी वृत्ती मला घातक वाटते. दिलखुलासपणे दुसऱ्याचं कौतुक करणं अगदी थोड्यांनाच जमतं. आज तीच निकिता इतक्या वर्षांनी विनयच्या, माझ्या नवऱ्याच्या ऑफिसमध्ये नोकरीसाठी अर्ज करत होती. तिला कल्पना असेल का विनय माझा नवरा आहे याची? विनयला तिच्याबद्दल काय सांगू?
अर्थात मला तिच्याबद्दलचं मत अगदी निःपक्षपातीपणे दिलं पाहिजे. वैयक्तिक आणि प्रोफेशनल गोष्टींची सरमिसळ होता कामा नये. ती कामाला चांगली आहे, उत्कृष्ट नसली तरी वाईटही नाही आहे. नेमून दिलेलं काम नेमकं आणि व्यवस्थित करेल, पण दुसऱ्याच्या कामात तिचं जास्त लक्ष असतं हे विनयच्या निदर्शनाला आणून दिलं पाहिजे. अलका तर तिला चोंबडी म्हणायची. मी विचार करत होते, मनातल्या मनात निकिताबद्दल काय सांगायचं ते ठरवत होते. विनयला उत्तम सहकाऱ्यांची गरज होती. एकटा सगळं काम पूर्ण करणं त्याला शक्य नव्हतं. आपल्या कंपनीला मोठं करायचं तर चांगल्या प्लॅनिंगची आणि इम्प्लिमेंटेशनची गरज होती. निकिताच्या बाबतीत सतत निगेटिव्ह विचार येतच राहिले. माझं रात्रीचं सगळं आवरून झालं आणि अचानक फोन वाजला. हॅलो हॅलो करूनही कोणी बोललं नाही. मग थोडा वेळ अहमदाबादची महत्त्वाची सप्लायरची यादी बघत होते आणि अचानक कुणालची आठवण आली. कुणाल आता मार्केटिंग मॅनेजर होणार अशी कंपनीत बातमी होती. कुणाल डिझर्व्स इट. मागच्या महिन्यात ऑल इंडिया कॉन्फरन्सला मला जावं लागलं होतं. तिथे सगळे सिनियर मॅनेजर्स आले होते. कुणालाही येणार हे मी गृहीत धरलं होतं आणि तो आलाही. त्याच्या चेहऱ्यावर गंभीर प्रौढत्व दिसत होतं. मला हसूच आलं. आमच्यात होणाऱ्या बँगलोरमधल्या किरकोळ भांडणांची मला आठवण झाली. विन्झॉलवरनं झालेली हॉट आर्ग्युमेंट्स. किती रागवला होता तो माझ्यावर. माझ्याकडून सूचना ऐकून घ्यायला त्याला जड गेलं होतं. पण दुसऱ्या दिवशी मिटलं होतं भांडण. त्यानंतर विन्झॉलची आयुर्वेदिक साबणातली एंट्री अतिशय यशस्वी झाली होती. माझ्या सूचनांवर मॅनेजमेंटनं उशिरा का होईना पण सिरियसली विचार केला होता आणि त्याचा फायदा आता कंपनीला होत होता. आता लक्षात येतं आहे कुणाल किती हट्टी होता. त्याला पटकन राग येत असे. त्याला समोर बघताना पुन्हा अनेक आठवणी जाग्या झाल्या. मानवी मन विचित्र असतं. ते कुठे कधी एका क्षणात पोचेल नाही सांगता येणार. विचार यायचे आणि जायचे. परत फोन वाजला. हॅलो. मी फोन उचलला. इतक्या रात्री कोण? पलीकडून कोणीच बोललं नाही. विचार करता करता कधी झोप लागली कळलं नाही. दुसऱ्या दिवशी बरोबर 11:30 वाजता विनयचा फोन आला. हॅलो बोलू का? हां 1 मिनिट हां. असं म्हणत मी माझ्या केबिनचा दरवाजा बंद केला. मला आता प्रशस्त केबिन मिळाली होती. तिला मी माझ्या आवडीप्रमाणे एक कॅलेंडर, माझा आणि विनयचा फोटो आणि एक बॉन्साय लावून सजवली होती. हां बोल. निकिताविषयी तुझं काय मत आहे? हे बघ, आपल्या माहितीतली अशी अनुभवी कोणी असेल तर वेळ वाचेल आपला. शिवाय कामाची जबाबदारी टाकता येईल ना त्या व्यक्तीवर. बरोबर आहे तुम्ही म्हणता ते. तशी निकिता या जॉबसाठी योग्य आहे. पण काय? विनयने अधीरतेनं विचारलं. मला कुठेतरी आत निकिताविषयी निगेटिव्ह फिलिंग येत होती. का ते सांगता येत नव्हतं. आदिती, पगाराचं काय ते ठरवता येईल, पण तू जर ग्रीन सिग्नल दिलास तर मला पुढची बोलणी करता येतील. ठीक आहे. मला काही तिच्याविषयी चांगली फिलिंग येत नाही. माझं मन सांगतं आहे तुम्ही तिला घेताना 10 वेळा विचार करा. नीट माहिती करून घ्या तिच्याविषयी. दुसरा चांगला कॅन्डिडेट असेल तर विचार करा. इतके दिवस काय करत होती ती? ती डिव्होर्सी आहे म्हणून लिहिलं आहे तिने. याआधी वर्षभर एका पर्सनल केअर प्रोडक्टच्या कंपनीत सिनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम केलं आहे तिने दिल्लीत. रात्री आम्ही बराच वेळ बोलत बसलो होतो. कधी नवरा बायकोसारखे तर कधी अगदी 2 प्रोफेशनल माणसं एखाद्या मुद्द्यावर गहन चर्चा करतील असे वादविवाद रंगले होते आमचे. पण त्यातही एक गंमत असते. विनयला नवरा समजून काही हक्कानं बोलायला जावं तर त्यावेळी तो अगदी बॉसच्या भूमिकेत शिरलेला असतो आणि बॉस समजून आज्ञाधारकपणे वागावं तर आदिती तू एवढी फॉर्मल का वागतेस असं म्हणतो. मला तर वाटतं प्रत्येक नवरा बायकोच्या नात्यात असं दुहेरी नातं लपलेलं असावं. रात्री फोनच्या आवाजानं परत दचकले, जागी झाले. हॅलो, कोण बोलतंय? नाव का सांगत नाही आहेस? मी ओरडले. ही एक नवीनच कटकट सुरू झालेली होती. निकिताच्या बाबतीत विनयचा काही निर्णय होण्याआधीच आदितीला कामासाठी अहमदाबादला जावं लागलं. तिथल्या बाजारपेठेत जेसिका ब्युटी प्रॉडक्ट्सनं चांगलीच बाजी मारली होती. मुंबई अहमदाबाद बाजारपेठेत शी उत्पादनाची एंट्री होण्याआधी मुंबईच्या आणि अहमदाबादच्या मार्केटिंग टीमला एकत्र बोलून चर्चा करायची संधी द्यावी असं सर्वानुमते ठरलं. शिवाय तिथल्या इतर उत्पादनांची आणि बाजारपेठेची चांगली ओळख करून घेणं आवश्यक होतं. जेसिका प्रॉडक्ट्स आणि शी उत्पादनं जितक्या अधिक प्रमाणात दुकानात उपलब्ध असतील तितकं चांगलं, हा विचार तर सर्वसंमत झाला होता.
डिमांड आणि सप्लाय याचं समीकरण घालणं ही अदिती आणि इतर अधिकाऱ्यांची मुख्य जबाबदारी होती. अहमदाबाद स्वच्छ आणि प्रशस्त शहर तिला आवडलं. तिथे तयार होणाऱ्या सुती कपड्यांची तिला भारी आवड, पण शहर बघायला तिला वेळ नव्हता. सकाळपासून रात्रीपर्यंत ती ट्रेनिंगमध्ये बिझी होती. कुणालला भेटल्यावर तिला नकळत बँगलोरला झालेली त्यांची पहिली भेट आठवली. किती वेगळे दिवस होते ते. आता मात्र एका वेगळ्या परिस्थितीत ते एकमेकांसमोर उभे होते. आज तो अहमदाबादचा गुजरातचा मॅनेजर होता, अधिक अनुभवी आणि प्रौढ. त्याच्या बोलण्यात स्थिरता आली होती, वागण्यात ठहराव आला होता. आदितीशी बोलताना त्यांनी पूर्वीच्या दिवसांची ओळख जराही जाणवू दिली नाही. आदितीची बुद्धी कुणालशी आलेलं परकेपण सरावानं मान्य करत होती, पण मन वेगळा विचार करत होतं. बुद्धीचं आणि मनाचं द्वंद्व चालू होतं. एक काटा रुतल्यासारखा ठुसठुसत होता. रोजच्या मीटिंग्ज, वादविवाद, संभाषण चालू राहिलंच असतं, पण आदितीला वाटलं कुणालनं तिच्याशी मोकळं होऊन बोलावं. सहकाऱ्यांना ट्रेनिंग देता देता तिचं लक्ष सहजच त्याच्याकडे जात होतं. आता पूर्वीसारखे आर्ग्युमेंट्स नव्हती, भांडणं नव्हती. दोघेही खूप बदललेले होते. कुणाल, इतका गप्प का असतोस तू? तिचं मन ओरडून त्याला विचारत होतं. तू मला माफ केलं नाहीस का? पण त्यांनी माफ करावं असा मी कुठला गुन्हा केला? तिचं दुसरं मन म्हणालं. एक दिवस सगळ्या मीटिंग्ज आटोपल्यावर कॉन्फरन्स रूममध्ये दोघंच उरले असताना आदितीला राहवलं नाही. कुणाल, आज आपण एकत्र डिनर करूयात? ती त्याच्याजवळ जात म्हणाली. कुणालनं तिच्याकडे असं काही बघितलं की आदितीच्या अंगावर भीतीचा शहारा आला. त्याच्या चेहऱ्यावरच्या नसा रागानं फुलल्या होत्या. बाप रे, याच्या मनात माझ्याविषयी इतका राग भरलाय. पण अगदी पुढच्या क्षणी कुणालचा चेहरा किंचित साईलावला. वाय नॉट? प्रत्यक्ष आदिती मॅडम डिनरचं आमंत्रण देत असताना आमची नाही म्हणायची काय हिंमत आहे? या त्याच्या वाक्यानं आबोला सरला. कुणाल, प्लीज, तू असा का वागतोयस? तिने कळवळून विचारलं. मी काय केलंय? करायचं होतं ते तू करून पार पाडलंयस. मला एक सांग, तुला माझ्या फिलिंग्ज कधी कळल्याच नव्हत्या का? माझ्यापासून अशी दूर गेलीस तू? मला काही बोलायची संधी न देता लग्न करून मोकळी झालीस. अगं, पैसा, पॉवर तुला माझ्याकडूनही मिळाली असती. त्याचा सगळा राग, दुःख बाहेर पडत होतं. आदिती स्तब्ध होऊन ऐकत होती. आदिती, प्लीज लिव्ह मी अलोन नाव. तो निर्विकारपणे त्याचा लॅपटॉप उचलत म्हणाला. आदितीला ते सगळं सहन होईना. कुणाल, थांब. हे बघ, मला एवढंच सांगायचं आहे आणि पूर्वीसारखा अगदी मोकळेपणानं वागणारा कुणाल मला बघायचा आहे. कशासाठी? एवढ्याचसाठी, कारण आपल्याला एकत्र काम करायचं आहे. आपण दोघेही इथले जबाबदार अधिकारी आहोत. इथं आपलं काम जेसिका प्रॉडक्ट्सच्या उत्पादनांना आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवून द्यायचा आहे. तीच आपली जबाबदारी आहे. हे बघ, जे झालं ते झालं. तो आपला भूतकाळ होता. आता त्याचा राग, दुःख मनात धरून बसण्यात काय अर्थ आहे? एनिवे, दॅट टाईम आय डिड व्हॉट आय फेल्ट वॉज राईट फॉर मी. त्यावेळी जे केलं ते योग्य होतं. तूच विचार कर. आय एम मॅरिड नाव. आपल्या वैयक्तिक भावभावनांना इथे थारा मिळता कामा नये असं मला वाटतं. इथे तू कोणाला असलास किंवा कोणी इतर, तरी माझ्यासाठी एक चांगला आणि हुशार सहकारी आहेस, जबाबदार अधिकारी आहेस. कधी माझ्यावर हक्कानं रागवणारा तर कधी समजावणारा. राग, प्रेम या भावना इथे आपल्यामध्ये आणून देऊ नकोस प्लीज. खरं तर त्याचसाठी केला अट्टाहास असं ती मनात म्हणाली. थोडा वेळ का होईना पण कोणाला ऐकून घेतोय असं तिला वाटलं. आपण मोकळेपणानं एकत्र काम केलं नाही तर अख्ख्या टीमवर त्याचा निगेटिव्ह परिणाम होईल. आत्ताची बॅच खूप चालाक आहे. त्यांना म्हणतात ताकभात कळतं. आणि पूर्वीचं झालं ते गंगेला मिळालं. मी काय म्हणते ते पटतंय का तुला? बघ. आदितीने मनातली भडास काढून टाकली. तो हातातला लॅपटॉप खाली ठेवून खुर्चीवर बसला. तिच्याकडे एकटक बघत राहिला. तीही त्याच्या डोळ्याला डोळा भिडवून पाहत राहिली. शब्दांनी जे सांगितलं नाही ते नजरेला कळलं. दृष्टी बदलली. हळूहळू त्याचे डोळे निवळले. त्यात पूर्वीची ओळख दिसायला लागली. स्नेह दाटून आला. ते पाहून आदिती समाधानानं हसली. कुणाल, आज आपण खरंच डिनरला जाऊयात का? अगदी रिलॅक्स होऊन.
कामाचे सगळे व्याप ताप मागे टाकून फक्त गप्पा मारायला? अहो चालेल, तो थोडा वेळ विचार करून म्हणाला. आदितीला खूप हलकं वाटलं. आता तिला मागच्या सगळ्या कडू गोड आठवणींना पुसून पुढे जायचं होतं. कुणालकडून सुद्धा तिला तीच अपेक्षा होती. त्यानंतर ते भेटले ते अहमदाबादचे आणि मुंबईतले अनुभवी हुशार सहकारी म्हणून, पण निखळ मैत्रीनं. त्या मैत्रीनं आदितीला कामात उत्साह आला. कुणालच्या पाठिंब्यानं ती पुढे शीख उत्पादनांसाठी खूप काही करू शकणार होती. नंतरचे अहमदाबादमधले दिवस अतिशय धावपळीचे पण प्रॉडक्टिव्ह असे गेले. ती मुंबईला परत आली ते खूपसं समाधान आणि नवीन आशा बरोबर घेऊन. पण माणूस विचार करतो तसं नेहमीच होतं असं नाही. आता स्वामी तिचा बॉस होता आणि पूर्वीचा स्वामी आता मागच्या वाटेवर कुठेतरी हरवला होता. तिने तयार केलेला अहमदाबाद ट्रेनिंगचा प्रत्येक रिपोर्ट त्यांनी सुधारणा हवी आहे असा रिमार्क मारून परत पाठवला आणि ती सुधारणा कसली, कोणती हे सांगायला तो व्यस्त आहे असं म्हणून तिला टाळत राहिला. स्वामीचं हे असं तरेवाईक वागणं बघून आदितीला भयंकर त्रास होत होता आणि नंतर तिला त्याची चीड यायला लागली. पण आता तो तिचा बॉस होता ही सत्य परिस्थिती होती. मनातली चीड तिला आतल्या आत दाबून ठेवायला लागली, निदान काही काळ तरी. योग्य संधी मिळताच ती जे अन्यायकारक होतं ते बोलून दाखवणार होती. पण ती संधी मिळणार कधी याची काही शाश्वती नव्हती. तिच्यावरच्या अन्यायाची मालिका एवढ्यात थांबणार नव्हती. कंपनीत मार्केटिंग मॅनेजरनं म्हणजे स्वामीनं मारलेले रिमार्क हेच ग्राह्य धरले जात होते आणि स्वामी तिच्या प्रत्येक कामात काही ना काही त्रुटी दाखवत होता. जेसिका प्रॉडक्ट्सची आणखीन काही उत्पादनं तिच्यावर आणि तिच्या टीमवर सोपवण्यात येतील अशी अगोदरची तिची स्थिती दिसत असताना अचानक परिस्थिती हाताच्या बाहेर जायला लागली. या सगळ्याला स्वामी जबाबदार होता हा विचार आदितीला धक्कादायक वाटला. इतके दिवस जेसिका ब्युटी प्रॉडक्टसाठी दिवस रात्र एकत्र करून ती कामं करत होती. जेसिका ब्युटीची उत्पादनं तिचीच होती जणू. आजपर्यंत कंपनीकडून त्याचा भक्कम मोबदला तिला मिळाला होता आणि आता अचानक हे काय होतंय? कधी नाही ते आदितीला हतबल वाटलं. मनाच्या या कातर अवस्थेत तिला नेहमीच विनयची आठवण होत होती. त्याचा उमदा दिलखुलास स्वभाव तिला आठवला. विनय तिचा बॉस असताना काम करायला किती उत्साह वाटायचा. आता तर ती स्वतः त्यात अडकली होती, यातून बाहेर पडायला हवं. ती मनाला खंबीर करायला लागली. तिने विनयला फोन लावला. काय झालं राणीसाहेब? विनय फोनवर म्हणाला. इथे काहीतरी विचित्र गोष्टी घडत आहेत. विनय, स्वामीबरोबर काम करणं दिवसेंदिवस कठीण होतं आहे. कंपनीनं तुमच्यासारखा हुशार, सगळ्यांना सांभाळून पुढे जाणारा माणूस गमावला आहे असं वाटतंय. स्वामीसारखी माणसं ज्यांची त्या हुद्द्यावर यायची कुवत नसताना सुद्धा आली, हे कंपनीच्या दृष्टीनं चांगलं नाही झालं. या क्षणी मला खूप एकटं वाटतंय. विनय, स्पष्ट सांगायचं तर स्वामीकडनं हे अपेक्षित नव्हतं. आणि मग तिने ऑफिसात चालू असलेल्या सगळ्या घडामोडी त्याला सांगायला सुरुवात केली. विनय, तुम्ही असताना किती उत्साह वाटायचा काम करायला. हे असलं लाजिरवाणं जीव घेणं पॉलिटिक्स कधीही नव्हतं. असं वाटतं राजीनामा द्यावा आणि मोकळं व्हावं. ती मनापासून बोलली. विनयनं शांतपणे सगळं ऐकून घेतलं. घाई गडबड, अरेरावीपणा, अहमपणा त्याच्या स्वभावात नव्हता. हे बघ आदिती, शांत हो आणि सगळ्या परिस्थितीचा मुद्देसूद विचार कर. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तू माझी आणि स्वामीची तुलना करणं थांबव. दुसरं म्हणजे स्वामी आता तुझा पूर्वीचा सहकारी नाही तर तुझा बॉस आहे हे जितक्या लवकर स्वीकारशील तेवढं उत्तम. भूतकाळात जितकी जास्त शिरशील तितका वर्तमान कठीण करून टाकशील. सत्ता माणसाला आंधळं करते. त्याला तुझं कोणतं वागणं चूक वाटतंय ते जाणून घे. त्याच्या चष्म्यातनं तू काम बघायचा प्रयत्न कर. कदाचित तुला तुझ्याच बाबतीत नवीन गोष्टी कळतील. प्रत्येक माणसाचा एक ब्लाइंड स्पॉट असतो. त्यातून त्याला त्याच्या चुका समजत नाहीत पण दुसऱ्याला त्या चटकन कळतात. स्वामी तुला तुझा ब्लाइंड स्पॉट दाखवून देईल. बघ पुन्हा एकदा नव्यानं प्रयत्न करून. विनयनं त्याच्या शांत गंभीर अशा आवाजात तिला सुंदररित्या समजावून सांगितलं. पण त्याच्या मनात आलं, स्वामीला ओळखायला तू उशीर केलास आदिती. मला त्याच्याविषयी आधीच खात्री वाटत नव्हती म्हणून मी तुझ्याबरोबर येत होतो. पण हे तुला न सांगितलेलं बरं. माझं सिक्रेट म्हणावं तर. त्यांनी मनाला गप्प केलं कारण त्यांनी सांगितलेला प्रत्येक शब्द आदिती लक्ष देऊन ऐकत होती. मला वाटतं तुमचं म्हणणं मला पटतंय. ह्याच कारणासाठी मला तुमच्या विचारांची आणि कामाची पद्धत आवडते. पण स्वामीच्या चष्म्यातनं बघणं आता अशक्य होऊन बसलं आहे, ती मनात म्हणाली.
अहमदाबादचा प्रोग्राम कसा झाला? अपेक्षेपेक्षा चांगला झाला. तिच्या डोळ्यासमोर तिचे आणि कुणालचे सुधारलेले संबंध आले. त्यामुळेच तिला कामात उत्साह आला होता का? नक्कीच. कुणाल कसा आहे? आधी तिला वाटलं मनातलं सगळं विनयला सांगून टाकावं, अहमदाबादला घडलेल्या सगळ्या गोष्टींची इत्थंभूत माहिती त्याला द्यावी. पण आता विनय तिचा नवरा होता. कुणास ठाऊक त्याला कितपत रुचेल सगळं. नवरा आणि बायको या नात्यात काही गोष्टी सिक्रेट असलेल्या बऱ्या. तिने मनाला आवरलं. आदिती, गप्प का झालीस ग? व्हॉट इज रॉंग विथ यू? नाही, काही नाही. तुम्ही इथे कधी येणार? सध्या तरी कठीण वाटतंय, बरीच कामं आहेत इथे. एक काम करशील का? तूच ये ना थोडे दिवस इकडे. रजा मिळत असली तर रजा घेऊन ये. आदिती विचारात पडली. मनातून तिला विनयला भेटायची ओढ लागली होती, पण सध्याच्या परिस्थितीत ऑफिसमधनं रजा घेणं कठीण वाटत होतं. ग्रेट, विचार छान आहेत, पण रजा घेणं कठीण दिसतंय. आधीच इकडची परिस्थिती फारशी ठीक नाही. त्यातून रजा घेतली तर स्वामीला आयतं कारण मिळेल. मी किती वाईट खराब परफॉर्मर आहे दाखवण्यासाठी. पण तरीही मी प्रयत्न करीन. मलाही यावंसं वाटतंय तिकडे. एनिवे, जेवणाचं कसं जमतंय तुम्हाला? करतोय कसं तरी मॅनेज. इथे कोणी सरलाबाई नाही आणि युसुफही नाही जेवण करायला. आणि आमची आदिती तर नाहीच नाही. आय मिस यू. राणी, तुझं काम आणि तू माझ्या वाटेला कधी येणार? तो नाराजगी लपवत म्हणाला. आदिती कितीतरी वेळ मग विनयच्या आठवणीत रमली होती. कसली तरी हुरहुर लागली होती. त्याच्या आधाराची उणीव तिला जाणवत होती. केव्हा तरी उशिरा तिला गाढ झोप लागली आणि पुन्हा फोन वाजला. ब्लँक कॉल. तिला खूप वेळ झोप येईना. पहाटे फोनच्या आवाजानं ती जागी झाली. याला धडा शिकवायला हवा असं म्हणत तिने रागात फोन उचलला. हॅलो, ती जवळजवळ ओरडून बोलली. आदिती, आपले आजोबा गेले ग, सचिन म्हणाला आणि ते ऐकून ती सुन्न झाली. तिला मोठा हुंदका आला. आजोबा गेले? तिच्या डोळ्यांसमोर पूर्वीचे सगळे दिवस आले. किती आनंदाचे, समाधानाचे दिवस होते ते. घर लहान होतं, पण आपल्यातला आनंद, सुख किती मोठं होतं. हल्ली कामाच्या व्यापात आजोबांना भेटणं जमलंच नव्हतं. मी येतेय सचिन, एवढंच ती बोलू शकली. श्रोते हो, हा होता भाग 19. भाग 20 उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र.